17 मे पासून अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतो. यंदा 2026 मध्ये हा अधिक मास आलेला आहे. यावर्षी 12 ऐवजी 13 महिन्यांचे वर्ष असणार आहे. अधिक मास या महिन्याला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात घरी जावयाला बोलावले जाते आणि यामागे सुद्धा एक धार्मिक शास्त्र आहे बरं का. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अधिक महिन्यात म्हणजे दोंडाच्या महिन्यात सर्व स्त्री आणि पुरुषांनी हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये महिला जोडव्यांमध्ये भर टाकत असतात, पण जोडवी बदलताना किंवा जोडव्यांमध्ये भर टाकताना अशी एक चूक आहे जी आपल्याला चुकूनही करायची नाही. तसेच या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी सुद्धा भरत असतो. तर ओटी भरताना प्रत्येक मुलीने आपल्या आईलाही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तसेच जावयाचा मानपान करताना अशी एक वस्तू आहे जी चुकूनही लेक जावयाला द्यायची नाही. त्याचबरोबर या महिन्यात काय करावे आणि काय करू नये, तसेच अजून कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून आपल्याला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तर पहा, अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. यंदा 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून या अधिक मासाची सुरुवात झालेली आहे आणि 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना दोनदा गणला जाणार आहे, म्हणजे ज्येष्ठ महिना 2 महिने असणार आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात, मात्र अधिक मासात 1 महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात. त्यामागे खगोलीय कारण आहे. आता खगोलीय कारण म्हणजे नेमकी काय? तर पहा मित्रांनो, सौर वर्षात 365 दिवस असतात, तर चंद्र वर्षात 354 दिवस असतात. या दोन्ही वर्षामध्ये 11 दिवसांचा फरक असतो. 3 वर्षानंतर हा फरक 33 दिवसांचा होतो आणि त्याला एक वाढीव महिना मानला जातो. म्हणून अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो. अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त उपासना, सेवा, व्रतवैकल्य केली जातात आणि या महिन्यात आपण जितकी जास्त सेवा करतो तेवढे त्याचे दुप्पट पुण्य आपल्याला प्राप्त होते. आपल्याकडे जावई आणि लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. म्हणजे त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून घरी बोलावून त्यांचा मानपान केला जातो. त्या दोघांचे पाय धुवून त्यांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये आमरस हा पदार्थ प्रामुख्याने बनवला जातो, कारण अधिक महिना हा आंब्यांच्या सीझनमध्येच येतो. त्यांचा व्यवस्थित मानपान करून घरी पाठवले जाते. यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. या अधिक महिन्यामध्ये जावयाच्या मानपानात वाणाला अत्यंत महत्त्व आहे. सर्वात आधी जावयाला जेवू घालावे, त्यानंतर त्यांना पाटावर बसून कुंकू लावून ओवाळून घ्यावे, त्यांची विधिवत पूजा करावी. यानंतर वाण देताना अनेक जण चांदीचे ताट, चांदीचे निरांजन, सोन्याची अंगठी किंवा सोन्याची चैन अशा मौल्यवान वस्तू देतात. ज्यांना सोने चांदी देणे शक्य नसेल त्यांनी पितळेचे किंवा तांब्याची भांडी दिली तरी चालतात.
ती सुद्धा अत्यंत शुभ मानली जातात. तसेच एक दिवा सुद्धा द्यायचा असतो. बरेच जण चांदीचा दिवा देतात, पण त्याऐवजी तांब्याचा दिवा दिला तरी चालतो. त्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करायचा आहे आणि त्यासोबत 33 अनारसे सुद्धा द्यायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्व आहे. 33 अनारसे किंवा 33 बत्तासे वाण म्हणून दिल्यास 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. तसेच आपल्या लेकीला सुद्धा हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायची आहे. तिची साडी चोळीने ओटी भरायची आहे. मग दोघांना नमस्कार करायचा आहे. कारण इतर वेळी आपण लेक जावयाच्या पाया पडत नाही, पण या दिवशी त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानले जाते. आता जेव्हा तुम्ही जावयाला वाण देणार असाल तेव्हा तामसिक, शिळे अन्न, काचेच्या वस्तू, धारदार वस्तू किंवा फुटणाऱ्या वस्तू वाण म्हणून अजिबात देऊ नयेत. तसेच स्टील किंवा लोखंडाच्या वस्तू सुद्धा देऊ नयेत. यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात अशी मान्यता आहे. म्हणून प्लॅस्टिक, स्टील किंवा काचेच्या वस्तू वाण म्हणून देणे टाळा. पुढचा नियम म्हणजे जोडवी. या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलीला नवीन जोडवी द्यावी किंवा जोडव्यांमध्ये भर टाकावी. जर आईला शक्य नसेल तर पतीने आपल्या पत्नीसाठी जोडवी द्यावी. जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक आहे. महिलांच्या 16 शृंगारापैकी जोडवी हा 15वा महत्वाचा शृंगार मानला जातो. हे सुवासिनी असण्याचे आणि पतीच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे. मात्र जोडवी घेताना एक मोठी चूक करू नका. जोडवी नेहमी चांदीचीच घ्यावी. सोन्याची जोडवी कधीही पायात घालू नये, कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि लक्ष्मीला पायात घालणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अधिक महिन्यात फक्त चांदीचीच जोडवी घ्यावी. तसेच या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. ओटी भरत असताना आईला साडी, शृंगार साहित्य, 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा 33 प्रकारचा सुकामेवा द्यावा. आणि यासोबत एक महत्वाची वस्तू म्हणजे हिरव्या बांगड्या. प्रत्येक मुलीने आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या भराव्यात. जर बांगड्या घेणे शक्य नसेल तर त्यासाठी पैसे सुद्धा देऊ शकतात. आणि बांगड्या सुद्धा 33 या संख्येमध्येच घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, जर आई नसेल तर मावशी, मोठी बहीण किंवा एखाद्या जवळच्या सुवासिनीची ओटी तुम्ही भरू शकता. आता अनेक जणी विचारतात, आई नाही पण सासू आहे, तर सासूची ओटी भरू शकतो का? तर नाही, सासूची ओटी भरली जात नाही. कारण लग्नावेळी सासू आपल्या सुनेची ओटी भरते. त्यामुळे अधिक महिन्यात सासूसाठी नवीन साडी किंवा वस्त्र घेऊ शकता, पण तुम्ही ओटी भरू शकत नाही. हे मात्र तुम्ही नियम लक्षात ठेवा. तर आता पुढे बघूया आपण. आता जर आई विधवा असेल तर अशा वेळी तिची ओटी भरताना हळदी कुंकू देऊ नये, पण साडी, ब्लाउज पीस, नारळ, बांगड्या किंवा इतर वस्तू तुम्ही देऊ शकता. आता या अधिक महिन्यात काय करावे ते बघूया. दररोज भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. दान धर्म करा. दीपदान, अन्नदान, वस्त्रदान करा. शक्य असल्यास संपूर्ण महिना व्रत करावे, नाहीतर तामसिक पदार्थ आणि मांसाहार टाळावा. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. श्रीमद भगवत गीता किंवा पुरुषोत्तम मासाची कथा वाचावी. पिठाचे धोंडे, पुरणाचे धोंडे बनवून जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण द्यावे. तसेच कुलदेवी किंवा कुलदेवतेला 33 अनारसे किंवा 33 बत्तासे वाण म्हणून द्यावेत. आता या महिन्यात काय करू नये? या महिन्यात लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे अशा शुभ गोष्टी टाळल्या जातात. तसेच मालमत्ता, वाहन किंवा सोन्या चांदीची खरेदी सुद्धा टाळली जावी.
कोणाशीही वाद घालू नये, खोटे बोलणे टाळावे आणि जर तुमचे एखादे व्रत किंवा पारायण सुरू असेल तर त्याची समाप्ती या महिन्यात करू नये. या अधिक महिन्यामध्ये शारीरिक आणि मानसिक शुद्धीला प्राधान्य द्या आणि भगवान विष्णूंच्या भक्तीत जास्तीत जास्त मन रमवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.